नमस्कार सगळ्यांना. कशा आहेत सगळे? तर चला, स्वागत आहे तुमचं आज माझ्या मोठ्या ब्लॉग मध्ये. आणि मी पहिल्यांदाच ब्लॉग बनवते, हा मोठा पहिलाच आहे. आणि माझे असे छोटे छोटे ब्लॉग आहेत, मिनी ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला आज नवीन काहीतरी दाखवणार आहे. ते म्हणजे हेच की आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये एक वाडीकोलठाण नावाचं गाव आहे छोटस. आणि तिथं खाटूश्याम महाराज यांचं मंदिर होतंय आणि आम्ही तिथंच चाललो आहे. तर चला, पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला तिथं दाखवते. अरे बघा, सर्वात पहिला यायचं आहे आपल्याला टी पॉइंटला. हे आहे टी पॉइंट आणि इथूनच रस्ता आहे जायला. हा सरळ रस्ता आहे, हलसून सावगी. हा रस्ता सोडायचाच नाही. पुढे अजून दाखवतेच मी तुम्हाला. सरळ हा रस्त्याने जायचं पुढं. हे आला आहे हरसूल आणि याच्या बी आपल्याला पुढे जायचंय. हे बघा, माग आमची पिल्ल बी आहेत. एक भासा आहे माझा आणि एक मुलगी मुलगा त्यांच्या गाडीवर आहेत. तर हे बघा, सावंगी इकडे आहे पुढे आणि इकडे राईट साईडला एक फाटा फुटत आहे. तर त्या फाट्याने आपल्याला इकडे जायचंय. राईट साईडला सरळ जायचंय आपल्याला आणि कुठे थांबायचंच नाही मधी. जवळ पुढे 3 फाटे येत नाही तोपर्यंत थांबायचंच नाही. सावंगीच्या थोडस अलीकडेच हा फाटा फुटतोय. तर आपल्याला सरळ जायचंय आता असंच खाली. रस्त्याने बघा असे झाड झुड वावर बघायला भेटते तुम्हाला. एकदम छान वातावरण आहे इकडं. हे बघा, वावर झाड अशी खूप हिरवळ एकदम इकडे लगे. तर हे बघा, एक सरळ रस्ता जातो, एक इकडं राईट साईडला जातो. आपल्याला आता जायचंय लेफ्ट साईडला. तो हा रस्ता आहे, हा खाटूश्याम बाबाकडे जातो. तर आता मध्ये असा झेंडा आहे, तिकडून आपल्याला असं लेफ्ट साईडला जायचंय. पुढे एक गाव आहे बघा, त्यालाच वाडीकोलठाण म्हणतात. रस्त्याने दुकानात ते भरपूर तिथं म्हणजे आहेत थोड्या फुलं वगैरे देवासाठी घ्यायला. हे बघा, हे आहे वाडी. ते गाव आहे हे वाडी म्हणतात याला. आणि पुढं कोलठाण आहे. असे छोटे छोटे गाव आहेत हे. आणि इकडं आम्ही नेहमी येतो जातो, कारण की माझ्या सासूबाईंचं माहेरच आहे. आपल्याला आता सरळ जायचंय असंच खाली. इतकं छान वातावरण आहे इकडलं बघा. डोंगर असं छान पाहायला भेटतं बघा इकडं आलं की खेडेगावाकडं. हे बघा, हे बघा, हे कोलठाण आहे. याच्या आपल्याला पुढे जायचंय असं. कोलठाणच्या थोडस पुढे आलं की हे बघा, इथं एक मोठा समृद्धी महामार्ग असा रोड आहे आणि त्याच्या खालून आपल्याला जायचंय. समृद्धी महामार्गाच्या आपण त्या पुला खालून आलो ना, तर आपल्याला असं सरळ जायचं. नीट कुणीकडे इकडे तिकडे अजिबात वळायचं नाही. त्याच रोडनं जायचं आणि त्याच रस्त्याने पुढे मंदिर आहे बघा. आणि रस्त्याने ते इतकं छान आहे ना बघायला. इकडे वावर डोंगर खूपच लगे छान आहे. तर इथं आम्ही उतरलो. इथं मोराचे पंख भेटतात असे आणि नारळ असं घेतलं इथून. आणि बघा, माग वातावरण किती छान आहे. इथं तळ आहे आणि इथं खूप असं म्हणजे एकदम थंड वातावरण आहे. इथं नक्कीच तुम्ही या. हे बघा, आम्ही इथं पोहोचलो. हे बघा, आम्ही घंटी लावून घेतले तिथून. आता तुम्हाला दाखवते मी पुढचं. खूप मोठं असं मंदिर होणार आहे इथं. आणि ते तिकडं पाय पडायचंय बघा, समोर तिकडे जायचंय. तिकडे ते खाटूश्याम महाराजचं मूर्ती ठेवलेली आहे सध्या. अजून काही मंदिर झाले नाहीये. चला, मी तुम्हाला दाखवते. आज रविवार आहे तर खूप गर्दी आहे. भरपूर लोक असे पाय पडायला आलेत बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा देव आलेला आहे.
आमचे दर्शन झालेले आहे आता. हे बघा आज रविवार आहे तर खूप गर्दी आहे आज इकडं. हे बघा आणि खूप छान आहे बघा देव आता मंदिर होणार आहे इथं आणि आमचं दर्शन वगैरे झालंय. आणि बघा खूप छान डोंगर एकदम हिरवेगार. तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल तर नक्कीच एका दिवशी तुम्ही या देवाला या. चला मी तुम्हाला दाखवते अजून. आमचे दर्शन वगैरे एकदम छान झालंय आणि आता आम्ही चाललो घरी. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल हा ब्लॉग तर नक्की तुम्ही या देवाला भेट द्या. इतकी छान मूर्त आहे आणि त्या वाडीकोल ठाणमध्ये एका माणसाला हा देव पावला तर त्यांनी ही मूर्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आणून बसवली आहे. पहिल्यांदाच हा देव आपल्या इकडे आलाय. हा राजस्थानचा देव आहे आणि तुम्ही ब्लॉग बघा माझा पूर्ण. त्याच्यामध्ये पुरी डिटेल दिली मी कुठून जायचं कुठून नाही सगळं त्याच्यामध्ये आहे. तर आता व्हिडिओ मी इथंच एंड करते. आमचे दर्शन वगैरे झाले आम्ही चाललोय घरी सगळेजण. चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्कीच तुम्ही याला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.